कया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकनाम ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवां च श्रीरूपं साग्रजातं सगुण रघुनाथावितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सगुण ललिता श्रीविशाखावितां च हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण सर्व वैष्णव चरणी दंडवत प्रणाम। तर आज आजच्या क्लासमध्ये भगवद्गीता जशी आहे तशी तर अध्याय अध्याय आहे अध्याय 17वा श्लोक संख्या 15वा। ऐका किंवा जर तुमच्याकडे असेल तर 17वा अध्याय श्लोक संख्या 15 उघडू शकता। खूप छान श्लोक आहे आणि हा श्लोक आपल्यासाठीच आहे। मला श्लोक आहे अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय इतकरम च यतः स्वाध्याय अभ्यासनम चैव उच्यते। अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय इतकरम च यतः स्वाध्याय अभ्यासनम चैव वाङ्मयतप उच्यते। या ठिकाणी म्हणतात की भगवंत या श्लोकाचा अर्थ आहे की व्यक्ती कसं बोलायला पाहिजे, सत्य प्रिय हितकारक तथा इतरांना क्षुब्ध न करणारे शब्द बोलणे आणि नियमितपणे वेदपाठ करणे यांना वाचिक तपस्या म्हणतात। आपल्या वाचिक तपस्या म्हणजे कसं बोलायला पाहिजे किंवा बोलण्याची योग्य प्रोसेस काय हे 17वा अध्यायाच्या 15 श्लोकात भगवान सांगतात की सत्य बोलायला पाहिजे, प्रिय बोलायला पाहिजे, हितकारक हितकारक म्हणजे इतरांना